मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, आज आम्ही हे आमचे माने सर आणि हे सुदर्शन कातकडे सर दोघेही शिक्षक आहेत, मीही शिक्षकच आहे. तर आज आम्ही बऱ्याच दिवसानंतर आमच्या बाजूला असलेलं गाव राळेसांगवी येताना आम्हाला सीना आणि किना अशा नद्या लागतात. सिंदफणा नदी लागते, ती नदीसुद्धा तुम्हाला दाखवतो. परंतु आम्ही इयत्ता 7वीपर्यंत असताना जे आमचं वनभोजन असायचं, शैक्षणिक वनभोजन, त्या वनभोजन ज्या ठिकाणी असायचं ते महादेवाचं मंदिर आहे आणि आम्ही त्या महादेवाच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत. त्या ठिकाणचं सुद्धा तुम्हाला दर्शन देतो. अतिशय पवित्र आणि जागृत असं देवस्थान आहे. तर त्या ठिकाणचं सुद्धा तुम्हाला दर्शन देतो. तर मित्रांनो, आम्ही या ठिकाणावरून जातो, त्याला आम्ही पूर्वी झाडी म्हणायचो. कारण या ठिकाणी एवढे झाडं असायचे. या ठिकाणावरून जायचं म्हटलं तर रस्त्यानं फक्त सावली आणि सावलीच मिळायची. आणि बघा, अगदी बाजूलाच निगमानंद विद्यालय आणि मच्छिंद्रगड आहे. आणि या गडाच्या आसपास बाजूला पण पहा, ही सर्व शेती केलेली आहे. या ठिकाणी पहा, हे गिन्नी गवत आहे. शेतकऱ्यांसाठी हे गवत अतिशय उपयुक्त आहे, कारण की जनावरांचं उपजीविका त्यावरतीच भागते. तरी पहा, ही झाडी आहे. या ठिकाणी एवढे झाडं असायचे, परंतु आज या ठिकाणी तेवढे झाडं दिसत नाहीत. हे पहा, बाजूलाच गिन्नी गवत आहे. हे जनावरांसाठी हे गवत आहे. हे पहा, ही झाडी म्हणायचो आम्ही, याला पांदी म्हणायचो. परंतु आज तेवढी पांदी किंवा तेवढी झाडी राहिलेली नाही आहे, कारण की कालांतराने काय आहे, लोकांनी तेवढे झाडं या ठिकाणचे तोडलेले आहेत, त्यामुळे तेवढी झाडी नाही आहे. हे पहा, ऊस आहे. हा ऊससुद्धा ज्यावेळेस नदीला पाणी आलं होतं गेल्या वर्षी, मी तो पण व्हिडिओ अपलोड केला होता, संपूर्ण पाण्यामध्ये होता. हे पहा, आपण आता अगदी तीर्थक्षेत्राच्या जवळ आलेलो आहोत. हे पहा, पायऱ्यावरून आम्ही आता दर्शन करण्यासाठी निघालेलो आहोत. याला मेळाचा महादेव असं म्हटलं जातं. या ठिकाणी आमचं पूर्वीचं वनभोजन वगैरे व्हायचं. नंदी आहे, नंदीचं दर्शन घ्या. दोन गावाचं मिलन असं या ठिकाणचं मेळाचा महादेव म्हणून ओळख आहे. हे पहा, आम्ही अगदी मंदिराच्या इथे आलेलो आहोत. हे पहा, अगदी कासवाचं सुद्धा दर्शन घ्या. कासव का असतो ते सर्वांनाच माहीत आहे, म्हणून मला सांगायची गरज नाही. त्यानंतर पहा, अगदी मेळाचा महादेव म्हणून या ठिकाणी पहा, दर्शन घ्या. हर हर महादेव. जटाट विगल जल प्रवाह पावितस्थले गले वलंब्य लंबितांबुजंग तुंग मालिकां डम 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 निनाद वड्डमर्भयं चकार चंड तांडवं तनोतु नः शिव शिवम. ओम नमः शिवाय. धराधरेंद्र नंदिनी विलास बंधु बंधुरा स्फुरत दिगंत संतती प्रमोदनाद मानसे कृपा कटाक्ष धोरिणी निरुद्ध दुर्धरापती क्वचित दिगंबरे मनोविनोद मेतु वस्तुनी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तरी पहा मित्रांनो, या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे. इयत्ता आम्ही 6वी-7वीला असतानापासून या ठिकाणी आम्ही वनभोजनसाठी यायचो. पहा, अतिशय जागृत असं हे देवस्थान आहे आणि या ठिकाणी आम्ही वनभोजनासाठी यायचो. या ठिकाणी सर्वच विद्यार्थी शिक्षक मिळून आम्ही वनभोजन करायचो. आजूबाजूलासुद्धा अतिशय डेंजरस अशी स्थिती असते. आणि या ठिकाणी बघा, ही कोपी आहे. या ठिकाणी पूर्वीचे साधू संत राहायचे, असं हे जागृत देवस्थान आहे. त्यानंतर पहा, ही आजूबाजूची सर्व जी शेती आहे, या बाजूला तुम्हाला आज ऊस दिसतोय. या ऊसाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्हाला पूर्वी पाणी असायचं. आणि ही संपूर्ण नदी आहे. या नदीमध्ये तर अखंड ही नदी आणि नदीच्या आजूबाजूचा परिसर संपूर्ण पाण्याने विळखा घातला होता. एवढं प्रचंड पाणी होतं. कित्येक 100 वर्षानंतर एवढा पाऊस झाला होता आणि त्या पावसामुळे एवढं पाणी होतं. पहा, मंदिराच्या बाजूलाच बेलाचं झाड आहे. हे पहा, किती मोठं झाड आहे. कारण महादेवाला बेल हे अत्यंत प्रिय आहे आणि हे बेलाचं झाड या ठिकाणीच आहे. हे पहा, इथं किचनसुद्धा आहे. या ठिकाणी देवाचा प्रसाद वगैरे या ठिकाणीच बनवला जातो आणि विद्यार्थ्यांना वगैरे दिला जातो. हे पहा, आता आम्ही या ठिकाणावरून निघलेलो आहोत. जाता जाता परत एकदा मंदिर पहा. आणि या ठिकाणावर आम्ही निघलेलो आहोत. नांदेवाली, राळेसांगवी आणि निमगाव असा या 3 गावाचा मिलन आहे या रस्त्याने. हे पहा, ही संपूर्ण सिंदफणा नदी आहे. सध्या जरी कोरडी दिसते,
परंतु या नदीमध्ये प्रचंड पाणी होतं यावर्षी. आज पहा सर्व नदी कोरडी आहे, विहिरीसुद्धा कोरड्या दिसतील. परंतु या ठिकाणी ज्यावेळेस पाऊस होता त्यावेळेस पहा आजूबाजूची जवळपास 1 ते 2 किलोमीटरपर्यंतची संपूर्ण जमीनसुद्धा वाहून गेली होती. एवढा पाऊस आणि एवढं पाणी आलं होतं. विहिरी ज्या दिसतात त्या विहिरीमध्ये सुद्धा संपूर्ण विहीर ही वाळूने भरली होती. मला असं वाटतं 100 वर्षापूर्वीसुद्धा एवढा पाऊस झाला नव्हता. तेवढा पाऊस गतवर्षी झाला होता आणि संपूर्ण पाणीच होतं. आजूबाजूला 1-2 किलोमीटरपर्यंत पाणी होतं. संपूर्ण विहिरी, अगदी हे मंदिर जे आत्ता दाखवलं तेही पाण्यात होतं. एवढा प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस झाला होता. तर मित्रांनो, भेटू आपण असेच नवनवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण काय आहे मित्रांनो, जी वास्तविक स्थिती आहे आज शेतकऱ्यांची अवस्था एवढी बिकट आहे. शेतकऱ्यांची अवस्था आज तुम्ही बघताय, कांद्याचा भाव नाही आहे, कापसाचा भाव नाही आहे, तरीसुद्धा शेतकरी रात्रंदिवस त्या उजळ्या मातीमध्ये रात्रंदिवस कष्ट करतो, परिश्रम करतो, मेहनत करतो, परंतु त्याला कुठल्याही प्रकारे उत्पन्न मिळत नाही. म्हणून असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना सपोर्ट करा. तर भेटू मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये. लाख धन्यवाद.